श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या श्री गुरुचरित्र अध्याय 36 भाग पहिला या व्हिडिओला मी सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्ये नमः. शुषोत्तम नाम करणी, लागे सिद्धाचिये चरणी. विनवितसे कर जोडोनी, भक्ती भावे करोनिया. जया जया सिद्ध मुनी, तुची तारक भवारणी. तुची होसी ब्रह्मज्ञानी, अविद्याती मिर भास्कर. माया मोहर जनित, होतो आपण निद्रिस्त. कृपा सागर श्री गुरुनाथ, जाग्रत केले आम्हासी. तिमी हरण भास्करू, मज भेटला सीते गुरु. कडे केला भवसागरू, चिन्मयात्मा सिद्ध मुनी. ऐसे म्हणोनी सिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी. गुरुमूर्ती संतोषी, अभयंकार देतसे. पुढे चरित्र केवी झाले, विस्तारावे स्वामी वहिले. आमुते स्वामी कृतार्थ केले, ज्ञानामृत प्राशवुनी. कथामृत ऐकता श्रवणी, तृप्ती न होयंतकरणी. निरोपावे विस्तारोनी, मनोनी चरणी लागला. सिद्ध म्हणे नामधारका, पुढील कथा असे निका. एक चित्ते तुम्ही एका, ज्ञान होय समस्तासी. गाणगापुरी असता श्री गुरु, महिमा वाढला अपरंपारू. बोलता असे विस्तारू, तावन मात्र सांगतसो. महिमा एक एक सांगता, विस्तार होईल बहु कथा. अवतार श्रीहरी साक्षाता, कवन शके वर्णावया. तया गाणगापुरात होता विप्रवेदरत. विरक्त असे बहुश्रुत, कर्ममार्गे वर्ततसे. नेघे प्रतिग्रहो म्हणे, परांनासी जाओ नेने. मिथ्यावाद मृषा भाषण, अतिवादे आपण न करीच. नित्य शुष्क भिक्षा करी, तेने आपण उदर भरी. तयासी असे एक नारी, क्रोधवंती परियेसा. याच कव्रती तो ब्राह्मण, करी संसार सामान्यपणे. अतीत अभ्यागता विने, अन्न नेघे प्रत्ययही. तया ग्रामी प्रति दिवसी, विप्रयेती आराहा. दनेसी सहस्र सख्या, ब्राह्मणासी मिष्टान्न घालिती परियेसा. तया ग्रामी विप्रवनिता, समस्त जाती भोजना करिता. एवनी सदनी स्तवित, अनेक परीची पक्वान्ने. ऐकोनी ते विप्रनारी, नाना परी दुःख करी. परमेश्वरा श्री हरी, मनोनी चिंती मनात. कैसे दैव आपुले हिन, नेने स्वप्नी असे अन्न. दरिद्री पतीसी वरुण, सदा कष्ट भोगीतसे. पूर्वजन्मीचे आराधन, तैसा आपणासी पतीहीन. सदा पाहे दरिद्रपणे, वर्ततसे देवराया. समस्त विप्रस स्त्रिया सहित, नित्यपरान्न भोजन करीत. पूर्वजन्मीचे सुकृत, केले होते सकळिकी. आपुला पती दैवहीन, कधी न वचे परान्न. काय करावे नारायण, मनोनी चिंती मनात. वर्तता असे तया स्थानी, आला विप्र महाधनी. अपरक्ष करणे मनी, मनोनी आला परियेसा. तया स्थानी विप्रासी, क्षण दिले परियेसी. सवे त्यांच्या स्त्रियासी, आवंतिले परियेसा. देखोनी ते विप्रवनिता, पती जवळी आली त्वरिता. सांगती झाली विस्तारिता, आमंत्रण ब्राह्मणाचे. अनेक परीची पक्वाने, देती वस्त्रे परिधाने. अपार द्रव्य दक्षिणे, देता ती एके प्राणेश्वरा. या ते स्वामी अंगीकारणे, अथवा आपणा निरोप देणे. काक्षा करीती माझे मन, मिष्टान्न अपूर्व जेवावे. ऐकोनी तियेचे वचन, निरोप देत ब्राह्मण. सुखे जावे करी भोजन, आपण न घडे म्हणतसे. निरोप घेऊनी ते वेळी, गेली तया गृहस्था जवळी. आपण येऊ भोजन काळी, मनोनी पुसे तयासी. विप्र म्हणे ती येसी, आम्ही सांगू दंपतीसी.
बोलावी आपुल्या पतीसी तरीचा आपुल्या ग्रहा यावे. ऐकुनी तयाचे वचन झाली नारी खेदे खिन्न विचार करी आपुले मनी काय करणे म्हणून या. आता काय करावे म्हणे कैसे दैव आपुले उने बरवे अन्न स्वप्नी नेने पती करिता आपणासी विचार करोनी मानसी आली नरसिंह गुरु पाशी नमन करी साष्टांगेसी अनेक परी विनवित म्हणे स्वामी एक करणे बरवे अन्न कधी नेने आपुल्या पतीसी सांगणे आमंत्रण जावे म्हणोनी सांगू म्हणती दंपतीसी माझा पती नायके वचनासी न वचे कधी परांनासी काय करू म्हणतसे स्वामी आता कृपा करणे माझ्या पती ते सांगणे बरवी येताती आमंत्रणे अन्न वस्त्र देताती ऐकोनी तिचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलावुनिया तक्षण सांगती तया द्विजासी श्री गुरु म्हणती तयासी जावे तू आमंत्रणेसी तुझे श्रियेसी मानसी असे मिष्टान्न जेवावे तिचे मनीची वासना तू आपुरवावी करना सदा दुश्चित अंतकरण कुलस्त्रियेचे असू नये. ऐकोनी श्री गुरुचे वचन नमन करी तो ब्राह्मण विनवितसे कर जोडून नेगे परान्न नेम असे गुरुवचन जो न करी तो पडे रव घोरी निरोप तुमचा माझ्या शिरी जाईन स्वामी म्हणतसे. पुसोनिया श्री गुरुसी आले दंपत्या मंत्रणासी आनंद झाला बहुवसी तया विप्र स्त्रिये ते पितृनाम उच्चारून संकल्प करी तो ब्राह्मण अनेक परीचे मिष्टान्न वाढिती तया दंपत्तीसी भोजन करी त्या समयासी दिसे विपरीत तियेसी श्वान सुकर येऊनी हर्षी समागमे जेविता ते कंटाळले तिचे मन उठे आपण निजन अन्न जेवित होते जे ब्राह्मण त्या समस्तासी सांगितसे ऐसे परिपती सहित आली नारी चिंता करीत पतीत सांगे व्रतांत श्वान उद्दिष्ट जेवली ते स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण तुझेने आपुले दैवहीन घडले आपण परान्न उद्दिष्ट श्वान सुकरांचे ऐसे कोपोनी स्त्रियेसी आली दोघे श्री गुरुपाशी नमन करी भक्तीसी ऐका श्रोते एकचित्ते श्री गुरु म्हणती तियेसी कैसे सुख परांनासी सदा दुषीसी पतीसी पुरले तुझे मनोरथ ऐसे वचन ऐकोनी लागे नारी श्री गुरु चरणी विनवितसे कर जोडणी क्षमा करणे स्वामिया. मंदमती आपणासी दोष घडविले पतीसी नेले आपण परांनासी क्षमा करणे स्वामिया. चिंता करी द्विजवरू मने स्वामी काय करू दोष घडला पारू व्रतभंग झाला म्हणोनी परान्न न घ्यावे म्हणोनी संकल्प होता माझे मनी मिळाले सती वैरणी दोष आपणा घडविले ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासून पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन धाले कधी नवचे परांनासी वर्तले तुझ्या वाक्या सरशी न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण आणि कैक सांगेन तुझ जेने धर्म घडती सहज घडला असेल एखादा द्विज देवपित्र कर्मावनी कोणी न मिळे विप्रत्यासी जावे ते भोजनासी जरी तेथून वचसी अनंत दोष असे जाण. श्री गुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करी नमन विनवितसे कर जोडून विनंती माझ्या परियेसा. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.